गोवा अग्निकांडानंतर देश सोडून पळालेल्या लुथरा बंधूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या। तपास यंत्रणांनी थायलंडमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या। 25 जीव घेणारे देशातून पळाले, मात्र कायद्याच्या जाळ्यात अडकले। चला पाहूयात आपल्या तपास यंत्रणांच्या कारवाईची थ्रिलर स्टोरी। नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। आगीच्या भक्षस्थानी पडलेला हाच आहे गोव्यातील बर्ज बाय रोमिओ लेन नाईट क्लब आणि हेच आहे ते 25 जणांचा जीव घेणारे लुथरा बंधू। दुसऱ्यांचे जीव घेणारे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देशाबाहेर पळाले, मात्र भारतीय तपास यंत्रणांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले। 6 डिसेंबरची ती रात्र आजही प्रत्येकाच्या अंगावर काटा आणते। अरपोरा येथील बर्ज बाय रोमिओ लेन नाईट क्लब मध्ये भयंकर आग लागली। 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही दखल घेतली। भयंकर अग्निकांडानंतर या क्लबचे को ऑनर्स सौरभ आणि गौरव लुथरा हे दोघेही पळाले। मध्यरात्री 1:30 वाजता मेक माय ट्रिप वरून थायलंडसाठी तिकीट बुक केली आणि सकाळच्या विमानाने त्याने थायलंड गाठलं। मात्र गोवा पोलीस आणि सीबीआयने ताबडतोब इंटरपोलला अलर्ट दिला। MEAने त्यांचे पासपोर्ट निलंबित केले आणि थाय इमिग्रेशनला ट्रॅकिंग सुरू झाली। भारतीय यंत्रणांनी त्यांचा पासपोर्ट आणि हालचालींचा मागोवा घेतला। त्यानंतर हे लुथरा बंधू फुकेटमधील एका रिसॉर्टमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली। मग सुरू झालं ऑपरेशन लुथरा। 11 डिसेंबरला सकाळी थाई पोलिसांनी गुप्त छापा टाकला आणि लुथरा बंधू जाळ्यात अडकले। त्यांना तेथून पळून जाण्याची संधीही मिळाली नाही। दिल्ली कोर्टानेही दणका दिला। प्रवास करताना अटक टाळण्यासाठी केलेला आगाऊ जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। आता भारतीय यंत्रणांनी थायलंडमधील अधिकाऱ्यांशी समन्वय साधलाय। लुथरा बंधूंना भारतात आणण्यात येणार आहे। 25 जणांचा जीव घेणे हा गंभीर गुन्हाच आहे। क्लब पार्टनर गुप्तालाही 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। लुथरा बंधूंना शिक्षा होईलच, मात्र नाईट क्लब मधील अग्निसुरक्षा, 25 जणांच्या कुटुंबांचं काय हे प्रश्न निर्माण झाले। क्लबचे मालक जबाबदारी घेणार की काही दिवसानंतर कुटुंब वाऱ्यावर आणि मालक क्लबवर असं चित्र पाहायला मिळणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। लुथरा बंधूंची ही अटक गोव्याच्या त्या काळ्या रात्रीचं सत्य उजेडात आणेल, मात्र 25 जणांच्या कुटुंबांना न्याय मिळेल तेव्हा त्या सत्याचा विजय होईल। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।